ठाणे टोल नाक्यावरून आपल्या सोबत आहेत तर अक्षय, तिथली नेमकी परिस्थिती काय आहे आणि गर्दी वाढायला सध्या सुरुवात झाली आहे का? नक्कीच श्रुती, कालच्या हायकोर्टाच्या आदेशानंतर आज मुंबईकर पुन्हा एकदा बाहेर पडले. ठाण्यातून मुंबईत जाणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर मुंबई पोलिसांनी सकाळपासूनच नाकाबंदी केलेली आहे. जी वाहनं मुंबईच्या दिशेने जात आहेत, जी सामान्य नागरिकांची आहेत, रोजच्या मुंबईकरांची, ठाणेकरांची, त्यांना सोडण्यात येते. मात्र इतर जी वाहनं आहेत, जी मराठा आंदोलकांची आहेत, ती वाहनं ही कुठे ना कुठे थांबवली जात आहेत. ज्या वाहनांमध्ये केवळ मराठा आंदोलक आहेत, ती वाहनं जी आहेत ती बाजूला करून वाशी मार्केटच्या इथे पाठवण्यात येत आहेत. तर इतर जी वाहनं आहेत, ज्या वाहनांमध्ये मराठा आंदोलकांचीच वाहनं आहेत, मात्र ज्या वाहनांमध्ये साहित्य आहे, ती वाहनं पुढे मुंबईकडे सोडण्यात येत आहेत. तुमची कोणती गाडी, कुठून आलेले होते तुम्ही? अंबड तालुका हस्तपुरी गाव आहे आमचं. काय बोलले पोलीस? पोलीसवाल्यांनी सहकार्य केलं की इथं गाडी पार्किंगला करा आणि इथून रेल्वेने जाऊ. अच्छा. आणि तुमच्या बाकीच्या गाड्या वाशीला कुठे पाठवल्या? वाशी मार्केटला पाहिजे. आमच्या समोर गेल्यात गाडी आणि आमच्या गाडी पाठीमागे राहील. आमच्या साहित्य साहित्य आहे ना पूर्ण जेव्हा गाडीमध्ये साहित्य जे साहित्याच्या गाड्या आहेत, जे ट्रक आणि टेम्पो आहेत, त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे. आणि न्यायालयाचे जे आदेश आहेत की इतर जे आंदोलक आहेत त्यांना केवळ ठाण्याच्या वेशीवर थांबवा, तर ते आदेश जे आहेत ते मुंबई पोलिसांकडून पाळण्यात येत आहेत. आणि नाकाबंदी केलेली आहे प्रत्येक टोल नाक्यावर. वाशी टोल नाका, दहिसर टोल नाका, ठाण्याचा आनंदनगर टोल नाका, ऐरोली टोल नाका, प्रत्येक टोल नाक्यावर वाशी नाकाबंदी करून जी इतर आंदोलक आहेत त्यांना वाशीच्या एपीएमसी मार्केटकडे, सिडको एक्झिबिशन सेंटरकडे, जिथे पार्किंगची व्यवस्था आहे त्या ठिकाणी वळवण्यात येते. अशा प्रकारचे न्यायालयाचे आदेश हे मुंबई पोलिसांकडून आता पाळण्यात येत असताना आपल्याला दिसून येत आहेत. हो अक्षय, तुम्ही देखील ठाणे टोल नाक्या भागातून आमच्या सोबत राहा.